तुमचं लग्न ठरतंय, सगळी तयारी झाली आणि अचानक कळतं की मुलीचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह आहे. मग आता काय करायचं? लग्न थांबवायचं का? बरेचसे नातेवाईक म्हणतात निगेटिव्ह ब्लड ग्रुप नको रे बाबा, प्रेग्नन्सी मध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स येणार. हाच विषय आज मी क्लिअर करणार आहे. लग्न करताना मुलगी आणि मुलाचा ब्लड ग्रुप सेम असेल, फॉर एक्झाम्पल मुलीचा ब्लड ग्रुप बी आहे आणि मुलाचा पण बी आहे किंवा ए आणि ए आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर RH निगेटिव्ह असेल, कपल मधली फिमेल पार्टनर किंवा बायकोचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असेल, तर एक्स्ट्रा अवेअरनेसची गरज असते. हे बघा, RH निगेटिव्ह असणं हा काही आजार नाही. आपल्याला माहितच आहे रक्तगटाचे प्रकार, जसं की ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह. पण जर RH निगेटिव्ह फिमेल पार्टनर किंवा स्त्री प्रेग्नंट राहिली, तर तिच्या पोटात वाढणारं बाळ RH पॉझिटिव्ह असेल, तर ती फिमेल बॉडी त्या बाळाला, त्या गर्भाला फॉरेन बॉडी समजून त्याचे RBC डिस्ट्रॉय करायला लागते. त्यामुळे बाळाला अॅनिमिया, जॉन्डिस सारखे आजार होऊ शकतात. यालाच आपण हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न म्हणतो. त्यामुळे बऱ्याचदा मिसकॅरेज होण्याचेही चान्सेस असतात. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि ट्रीटमेंट घेतली तर ही सगळी प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जी आहेत ती टाळता येऊ शकतात. आता ह्याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे काय, तर अँटी-डी इंजेक्शन. डॉक्टर तुम्हाला प्रेग्नन्सीच्या 28 वीक्स मध्ये म्हणजेच 7व्या महिन्याच्या आसपास हे इंजेक्शन देतात किंवा डिलिव्हरी नंतर 72 तासाच्या आत हे अँटी-डी इंजेक्शन दिले जाते. आता ह्याचं कन्क्लुजन काय, तर लग्न ठरवताना मुलगा किंवा मुलीचा ब्लड ग्रुप सेम असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण जर फिमेल पार्टनरचा किंवा मुलीचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असेल, तर एक्स्ट्रा अवेअरनेस म्हणजे आपण जागरूक राहून वेळीच, म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याआधी किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा, तुमच्या गायनेकोलॉजिस्टचा किंवा इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मग आता लग्न जमवताना कोणत्या महत्वाच्या हेल्थ रिलेटेड टेस्ट करायला हव्यात हे मी तुम्हाला नेक्स्ट रील मध्ये सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा.